गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतोय। नागपूर महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामधील सगळ्यात महत्त्वाचे पद आहे कर निर्धारक, प्रशासकीय अधिकारी, कर संकलन किंवा कर निरीक्षक अधिकारी असं आपण त्याला वेगवेगळे नाव दिलेले आहेत। तर याची पात्रता काय असणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट कधीपासून सुरू होणार आहे, कधीपर्यंत अंतिम दिनांक आहे, वयोमर्यादा काय राहणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे आणि कधी होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, येणाऱ्या मंथ मध्ये कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी करिता स्पेशल 723 जागेची नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये मेगा भरती निघणार आहे। तर त्याकरिता आपण जसं नागपूरमध्ये असेल किंवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये कर संकलन, कर संग्राहक किंवा कर निरीक्षक एकच आहे नाव आणि एकच पद आहे, तर यांचा अभ्यासक्रम पण सेम आहे। तर याकरिता आपण कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी पदाकरिता ऑनलाईन बॅच स्टार्ट करत आहोत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे ही। यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तुमच्या वेळेनुसार। तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जे काय दिलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पद भरती करिता सविस्तर जाहिरात 22 ऑगस्ट 2025 ला नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या आपण 300 प्लस 26/8 पासून फॉर्म भरणे सुरू झालेला आहे। तर तुम्हाला या ठिकाणी 9 सप्टेंबर अजून वेळ आहे 10 दिवसाचा, 9 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे। मी सगळं पद्धतशीर सांगणार आहे तुम्हाला, ऑनलाईन फॉर्म कधी, अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा सगळं सांगितलं जाणार आहे। वरील पद भरतीकरिता ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम घेतली जाणार आहे टीसीएस कंपनी मार्फत। बघा कुठं, टीसीएस कंपनी मार्फत। याचं कर निर्धारक आहे, कर संग्राहक असं म्हटलं तर कर निरीक्षक यस सेट 19,900 ते 63,200 तुम्हाला वेतन असणार आहे स्टार्टिंग। एकूण जागा 74 आहेत, किती आहेत 74, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत कर निर्धारकच्या। त्यानंतर त्याचा एकूण 174 पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कर निर्धारक करिता आपण कॅटेगरी वाईज जर बघायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी कळणार आहे की कोणत्या कॅटेगरी करता अनुसूचित जमाती 16 जागा आहे, बीजेला 6 आहेत, एनटीसी ला 5 जागा आहेत, एनटीडी ला 5, विमा प्रला 1 जागा आहे, त्यानंतर एससीबीसी ला 7, ईडब्ल्यूएस ला 7, एकूण आरक्षित जागा 47 आणि ओपन कॅटेगरी करिता खुला प्रवर्ग 27 जागा आहेत। असे एकंदरीत 74 पदे। यामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण 30%, माजी सैनिकांसाठी जागा आहेत, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, दिव्यांग आणि अनाथ या सगळ्यांच्या 1-1, 2-2 जागा असं कॅटेगरी वाईज डिवाइड करण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला दिव्यांगाच्या 3 जागा आहेत आणि अनाथ करिता 1 जागा ठेवण्यात आलेली आहे। तर हे तुम्हाला जागेचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे सामाजिक आरक्षणानुसार। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की नेमकं याचा पात्रता काय दिलेली आहे यांनी, तर लगेचच आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। कर संग्राहक जे आपला पद आहे, यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी असलेला उमेदवार अप्लाय करू शकतो। 1 नंबरचा क्रायटेरिया, 2 नंबर मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचं किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र, म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही प्रमाणपत्र धारण करणे केलेला उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। आणि 3 नंबर आहे संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता म्हणजे एमएससीआयटी तुम्हाला गरजेची आहे। 3च पात्रता आहे। कोणत्याही शाखेचा उमेदवार, आर्ट, कॉमर्स, सायन्स, कोणताही ग्रॅज्युएट स्टुडंट, त्यानंतर ज्यांच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40 आहे दोन्ही प्रमाणपत्र आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र, आणि अनुभवाची आवश्यकता नाहीये, निगेटिव्ह मार्किंग नाहीये याच्यामध्ये दिलेलं नाही। ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला सेपरेटली व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। तर काय 3च अर्थ दिलेले आहेत, अनुभवाची अट नाही। फॉर्म भरणे सुरू झालेला आहे, 9 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत। ओके, तर या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला ओपन करिता 1000 आणि कॅटेगरी करिता 900 रुपये फी आकारण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी अभ्यासक्रम काय काय दिलेला आहे हे आपण वयोमर्यादा बघता। ओपन करिता किती आहे, 18 ते 38 या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी। बघा या ठिकाणी काय म्हणतायत, ओपन करिता 18 ते 38, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, अनाथ 43 वर्ष, त्यानंतर दिव्यांग उमेदवार 45,
त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू 43 वर्ष वयोमर्यादा आहे, दिव्यांगांना 45, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त 45 वर्ष वयोमर्यादा आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवार यांच्याकरिता 55 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्या उमेदवारांनी हे पूर्ण काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आपण फॉर्म भरू शकतो का। आणि माजी सैनिकाकरिता कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी ठेवण्यात, कारण त्यांचा शासकीय सेवेमधला किंवा कालावधी 14 किंवा 20 वर्षाचा असतो, त्यामुळे त्यांना ही सवलत देण्यात आलेली आहे। वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 9 सप्टेंबर 2025 चा असणार आहे, शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा। ओके, त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे, म्हणजे मराठी विषय तुम्हाला 10वी मध्ये असेल, त्यामुळे तो त्यानंतर 50% गुण मिळवलेल्या उमेदवारांचं गुणोत्तर यादीमध्ये नाव दिलं जाणार आहे। त्यानंतर कर संग्रहाकरिता आपण अभ्यासक्रम बघणार आहोत। एकूण 100 प्रश्न आहेत, 200 गुण। ओके, 200 गुणांपैकी तुमचा कट ऑफ लागणार आहे या ठिकाणी। मराठी आणि इंग्लिश करिता 25 प्रश्न आहेत, 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण। याचा दर्जा आहे 12वीचा दर्जा आहे। मराठी प्रश्न मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम मध्ये असणार आहेत। त्यानंतर बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत, त्याचा दर्जा पदवी राहणार आहे, म्हणजे पदवीच्या लेवलचे प्रश्न। आणि यांचा मीडियम जो माध्यम आहे प्रश्न विचारण्याचं मराठी आणि इंग्लिश दोन्ही असणार आहे। तर असे एकंदरीत तुमचं मी काय सांगितलेलं आहे, पात्रता, शैक्षणिक अर्हता म्हटलेला आहे, अभ्यासक्रम सांगितलाय, वयोमर्यादा सांगितले, वेतन सांगितलेलं आहे, एकूण जागा किती आहेत ते सांगितलंय। आणि दुसरं फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। ओके, हे सगळं आपण या ठिकाणी तुम्हाला नमूद केलेलं आहे। सगळं हे पीडीएफ पण आपण या ठिकाणी तुम्हाला शेअर करणार आहोत। त्यानंतर प्रमाणपत्र, कागदपत्रे वगैरे याकरिता सेपरेट व्हिडिओ मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे नगर परिषद असो किंवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये कर संग्राहक असेल किंवा कर निरीक्षक बोलतो किंवा कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी, जे जागा आहेत या आता निघणार आहेत, एक चांगला काळ तुमच्याकरिता आलेला आहे। याचा तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे। योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट झालेले आहेत। 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि बॅचला जॉईन होऊ शकता। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवा। ओके, धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे, ऑल द बेस्ट तुम्हाला।